पुणे विधान परिषद निवडणुकीत अखेर नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली। तसंच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देखील माघार घेतल्यानं महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबई पुणे महामार्गालगत बोपोडी येथील गोपीचाळ परिसरात असलेला सुमारे 80 वर्ष जुना हजरत शमसुद्दीन कादरी साहेब दर्गा आज पहाटे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जमीनदोस्त करण्यात आला। रस्ते रुंदीकरण प्रकल्पातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी लावण्याचं खोटं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खराडी येथील रेडियंट एडटेक या कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आरोपींनी तक्रारदार तरुणीसह अनेक मुलांकडून नोंदणीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आणि सुरुवातीला काही महिने पगार देण्याचे नाटक करून शेवटी गाशा गुंडाळला। हा प्रकार जून 2025 ते 30 मार्च 2026 या कालावधीत खराडी येथील सिटी व्हिस्टा इमारतीमध्ये घडला। विषारी दारू कांडातील दारू विक्रेता गुरुमंगल सिंग कर्नल सिंग विरका याने फुगेवाडी संजयनगर झोपडपट्टीतील बांधलेले अनधिकृत घर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पाडण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। या कारवाईचा खर्च विरका याच्याकडून वसूल केला जाणार आहे। महानगरपालिकेने विरका याच्या कुटुंबियांना याबाबत नोटीस दिली होती। विरका बंदी असलेली हातभट्टी दारू विकायचा। त्याचं घर इंदर की हवेली या नावानं कुप्रसिद्ध होतं। आळंदी मंदिरातील चोरी प्रकरणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने कारवाई करीत एकाची हकालपट्टी तर दोघांना निलंबित केलं। 22 मे 2026 रोजी घडलेल्या या घटनेनंतर संस्थान प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागवले होते। त्यानंतर 29 मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेऊन कारवाईचा निर्णय घेण्यात आला।